कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलेला आहे। आरोपीला कायद्याचा धाक दाखवा आणि सरकारला जमत नसेल तर मनसैनिक थैमान घालतील असा थेट इशाराच राज ठाकरेंनी दिलेला आहे। कल्याण प्रकरणावरती राज ठाकरेंनी पोस्ट शेअर करत सज्जड इशारा दिलेला आहे। कल्याणच्या घटनेत कोणीतरी शुक्ला नावाचा माणूस होता। महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी शुक्ला गुप्तपणे राहत आहेत। मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की ही कल्याणमधली, प्रत्येक वेळेला हे असले महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून तुम्हाला किती वाकवता येईल हे बघत असतात। ही जी महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिल्लावळ इकडे गेले काही वर्ष वळवळायला लागलेली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवरती आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे। अशी घटना घडली की सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दरवाजे ठोठावायचे वाटतात, कारण तेव्हा खात्री असते की इतर पक्ष तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत। मात्र मतदानाच्या वेळेला मात्र हाच मराठी माणूस इतर पक्षांच्या दरवाजावरती जाऊन टकटक करतो। मी स्पष्ट सांगतो की या कल्याण प्रकरणात आरोपींना अटक करा, ज्यांना कायद्याचा धाक काय असतो हे दाखवा, आणि जर सरकारला जमत नसेल तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका, असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय। कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यामध्ये आणि मुंबईत मराठी माणसाची गळचेपी झाल्याची घटना उघड झालेली आहे। या घटनांबद्दल संताप व्यक्त केला जातोय। या परप्रांतीयांना मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने दणका दिलाय। ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये परप्रांतीय सुरक्षा रक्षकांकडून महिला रिक्षा चालकाला मारहाण केली आहे। मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाचं भाडं नाकारल्याने महिला रिक्षा चालकाला सुरक्षा रक्षकाकडून मारहाण करण्यात आली। यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खळखट्याक पाहायला मिळाला। मनसे नेते अविनाश जाधव यांनी जाब विचारत सुरक्षा रक्षकाला मारहाण केली। तसंच संबंधित महिला रिक्षा चालकानंही त्या सुरक्षा रक्षकाला चोप दिलाय। इकडे दादरमध्ये सुद्धा एका खासगी कंपनीत मराठी व्यक्तीला त्रास देणाऱ्या परप्रांतीय वरिष्ठ अधिकाऱ्याला ठाकरे गटाने चांगलाच दणका दिलाय। मॅनेजर नितीश कुमार हा अधिकारी गेल्या 6 महिन्यांपासून त्रास देत असल्याचा आरोप महेश पवार या मराठी व्यक्तीने केला। त्यानंतर उभाटाचे दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी कंपनीत जात त्या अधिकाऱ्याला चांगली समज देत त्याला माफी मागायला लावली आहे। खासदार संजय राऊत कोणाच्या निशाण्यावरती आहेत असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय, कारण संजय राऊतांच्या घराची रेकी करण्यात आल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। राऊतांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याची मागणी आता विरोधकांनी केली आहे। खासदार संजय राऊतांच्या घराची रेकी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। भांडूपमधील राऊतांच्या मैत्री बंगल्याची टेहाळणी करण्यात आली आहे। यावेळेला 2 संशयास्पद व्यक्ती बाईकवरून टेहाळणी करत असल्याचं दिसतंय। हम डरते नहीं, ये उनका डर है। हम डरते नहीं, हम झुकते नहीं, ये उनका डर है। ये लोग डरते नहीं। थँक्यू। सुरक्षेची मागणी कराल का? नाही, अजिबात मागणी बिगणी करत नाही। माझ्या मते जरी बाबा सिद्दीकीची गोष्ट झाली ती इथे घडू नये म्हणून पोलिसांनी व्यवस्थित त्या पद्धतीने त्याची चौकशी करावी। याच प्रकरणावरून आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। लवकरात लवकर हे जे कोणी असतील त्यांचं ट्रॅकिंग व्हावं, पकडावं त्यांना आणि त्यांची चौकशी व्हावी की काय नक्की चालू होतं। संबंधित व्यक्ती राऊतांच्या निवासस्थानाबाहेर काय करत होती, त्यामुळे राऊतांच्या जीवाला धोका निर्माण झालाय का, असे अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी कोणतीही भीडभाड न राखता कठोर कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे। अधिवेशनामध्ये विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलेला होता आणि त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी सुद्धा झालेली होती, पण मुख्यमंत्र्यांनी ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केलाय। संतोष देशमुख हत्येप्रकरणी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सरकारची भूमिका मांडली। यावेळी त्यांनी देशमुखांच्या हत्याकांडाचा घटनाक्रम सभागृहात मांडला। हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्यावर कारवाई केलीच जाईल। डोणगावच्या परिसरात दोन्ही वाहनातून आलेल्या मारेकऱ्यांनी संतोष देशमुखांचं अपहरण केलं। वाटेत त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती। त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली। त्याच्यानंतर पुढे त्यांना उतरवून मारहाण करण्यात आली। वाल्मिक कराड यांच्या हत्या प्रकरणात सहभाग असल्यास त्यांच्यावर सुद्धा कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल। बीडमध्ये गुंडांनी मांडलेला उच्छाद मोडून काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हे नाव सध्या चर्चेत आहे आणि त्यातच कराड सध्या नागपुरात असल्याचा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलेला आहे।
हिवाळी अधिवेशन बीडचे सरपंच संतोष देशमुख या हत्या प्रकरणामुळे तापलंय. या घटनेवरून विरोधक रोज सरकारला धारेवर धरतायत. या प्रकरणात चर्चेत असलेले वाल्मिक कराडला सरकार वाचवतंय असा आरोप विरोधक करतायत. कराड सध्या नागपुरात असल्याचा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय. माझ्याकडे माहिती आहे, नागपूरमधल्या एका फार्म हाऊस ते आहे 4-5 दिवसापासून. पूर्ण माहिती आहे माझ्याकडे. मग तो पत्ता तुम्ही पोलिसांना का नाही दिला? म्हणजे यावं ना पोलिसांनी विचारायला, मला मी सांगतो. पोलीस अरेस्ट करतील तुम्हाला वाटतं? मला विचारायला आले पोलीस तर सांगेल. अंबादास दानवेंच्या आरोपांवरती धनंजय मुंडेंनी उत्तर दिलंय. विरोधी पक्ष नेत्यांनी काय बोलावं हे मला सांगता येत नाही, पण त्यांनी हे जरी सांगितलं असतं किंवा नेमकं वाल्मिक कराड नागपुरात कुठं आहे तर तेही पोलिसांनी काम केलं असतं, त्यांना अटक केली असती. वाल्मिक कराड सध्या कुठे आहे, कराडला कोण वाचवत आहे, त्याला कोणाचं पाठबळ आहे, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडावरून रोज नवीन खुलासे होताना दिसत आहेत. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची पाळंमुळं शोधून काढू असं निवेदन सभागृहात दिलंय, तर विरोधक वाल्मिक कराड धनंजय मुंडे कनेक्शनचे आरोप करत सरकारची कोंडी करताना दिसतात. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण राज्यभर गाजतंय. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे केवळ विरोधकांच्याच नाही तर मित्रपक्ष आणि स्वपक्षीयांच्या टार्गेटवर आले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींसोबत धनंजय मुंडेंच्या जवळीकतेचा मुद्दा उपस्थित करत धनंजय मुंडेंना चहूबाजूंनी घेरलंय. मी आत्तापर्यंत बोललो नव्हतो. धस साहेबांच्या पत्नीला किती छळले वाल्मिक कराड आणि मागणं धनंजय मुंडेंनी, हे विचारा जाऊन. विरोधकांसह स्वपक्षीयांनीच निशाणा साधल्यामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रीपद, पालकमंत्रीपद आणि संभाव्य खातंही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे चक्रव्यूह भेदण्यात धनंजय मुंडेंना यश येतं का हे पुढच्या काही तासातच स्पष्ट होणार आहे. तर संतोष देशमुख हत्ये प्रकरणावरून सध्या राजकारण चांगलंच तापलेलं आहे. या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावरती आहेत. 2 दिवसांनंतर धनंजय मुंडे समोर आलेत आणि त्यांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण अधिवेशनात विरोधकांनी चांगलंच उचलून धरलं. या प्रकरणावरूनच ज्यांच्यावरती आरोप होत आहेत ते वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असल्याचे आरोप विरोधकांनी केले. मात्र 2 दिवस धनंजय मुंडे सभागृहात न आल्याने विरोधकांनी त्यांना टार्गेट केलं. अखेर 2 दिवसांनंतर धनंजय मुंडे समोर आले आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पोलीस यंत्रणा त्यामध्ये आहे. आता त्यांनी ही केस पण CID कडे दिलेली आहे. ह्या सर्व गोष्टी म्हणलं ना मी आपल्याला की दूध का दूध पाणी का पाणी निघणार आहे. या प्रकरणी विरोधकांचे आरोप मुंडेंनी फेटाळत आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे. ज्यांनी कुणी ह्या आरोपींनी जशा पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या केलेली आहे त्यांना फाशी झाली पाहिजे. या प्रकरणातील चौकशीनंतर सत्य समोर येईल असंही धनंजय मुंडेंनी यावेळेला म्हटलंय. गेल्या वर्षी एका NCPच्या 2 NCP झाल्या आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये पवारांच्या पक्षाने तर विधानसभेमध्ये अजितदादांच्या पक्षाने बाजी मारलेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांच्या अजितदादांकडील गाठीभेटी वाढलेल्या आहेत. विकास कामांसाठी भेट की आणखीन काही, या निमित्ताने हा प्रश्न आता चर्चेला जातोय. विधानसभा अधिवेशनादरम्यान दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांची अजित पवारांकडे वर्दळ वाढली आहे. रोहित पाटील आणि सलील देशमुख या शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनी अजित पवारांची भेट घेतली. तर इंदापुरातून विजय झाल्यानंतर मंत्रीपदी वर्णी लागलेल्या दत्तामामा भरणेंची रोहित पवारांनी 2 दिवसांपूर्वी भेट घेतली होती. पण ही यादी इथं संपत नाहीये. तर 2 दिवसांपूर्वी माजी आमदार शशिकांत शिंदे सुद्धा अजितदादांच्या भेटीला गेले होते. या भेटीमागे मतदारसंघातील विकास कामांचं कारण दिलं जात आहे. माझ्या मतदारसंघामध्ये ऊर्जा विभागासाठी मला नवीन DP हवेत. ते 100 DPयांच्या मागणीसाठी मी दादांकडे आलेलो आहे. दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. रोहित पवारांनी मात्र या सर्व चर्चांचं खंडन केलंय. समजा असे काही विषय जे राजकीय नसतात पण विकासाचे असतात ते जर मार्गी लावायचे असते तर सत्तेत असलेल्या लोकांना आपल्याला भेटावं लागतं. गेल्या काही दिवसातील घडामोडींमुळे दोन्ही NCPच्या जवळीकतेच्या चर्चेला तोंड फुटलंय. पण खरंच पवार काका पुतणे राजकारणात एकत्र येणार का, हाच खरा प्रश्न आहे. कळंबावाडी धरणाची वाढती गळती हा सध्या चिंतेचा विषय बनलेली आहे. या धरणातून दर सेकंदाला 300 लिटर पाण्याची गळती होते. गळतीकडे वेळीच लक्ष न दिल्यास मोठा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा चांगलाच गाजतोय. आता राजू शेट्टींनी या धरणाची पाहणी केली आणि लवकरात लवकर गळती काढण्यासाठी पावलं न उचलल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे. कोल्हापुरातल्या काळंबावाडी अर्थात दूधगंगा धरणात मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. या धरणातून दर सेकंदाला 300 लिटर पाण्याची गळती होतीये. दर दिवसाला 2.50 कोटी लिटर पाणी वाहून जात आहे. तर वर्षभरामध्ये 1.5 TMC पाण्याची नासाडी होते.
धक्कादायक बाब म्हणजे या वाया जाणाऱ्या या पाण्यात कोल्हापूरकरांची वर्षभराची तहान भागू शकेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असताना मात्र त्याच्या दुरुस्तीसाठीची वर्क ऑर्डर मात्र लाल फितीच्या कारभारात अडकली आहे. इतक्या गंभीर गळतीकडे प्रशासनाचा हा कानाडोळा का, हा प्रश्न कोल्हापूरकरांना पडलाय. गळती थांबवण्यासाठी महत्वाचा विषय आहे. अजून त्याच्यावर कुठलीही कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही. सरकारचं या ठिकाणी लक्ष वेधू इच्छिते की लवकरात लवकर कारवाई व्हावी. भविष्यामध्ये प्यायला पाणी कमी पडणार, शेतीला कमी पडणार आणि धरण फुटलंच तर लोकांच्या जीविताला धोका निर्माण होणार आहे. कळंबावाडी धरण महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांची तहान भागवत आहे. त्यामुळे धरणाला धोका उद्भवल्यास धरण क्षेत्रात येणाऱ्या शेकडो गावांना धोका संभवतो. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मैदानावरती 124व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडलेला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने 2018 साली अनाथ मुलांना शासकीय सेवेमध्ये 1% आरक्षण जाहीर केलं होतं आणि या निर्णयानंतरची पहिलीच तुकडी आज पासआउट झालेली आहे. त्यामुळे कडक शिस्तीच्या या कार्यक्रमाला आज भावनिक किनार सुद्धा बघायला मिळाली. नाशिकच्या पोलीस अकादमी ग्राउंडवरचा हा दिमागदार सोहळा, खडतर प्रशिक्षण पार केल्यानंतरचा हा आनंद आणि सेलिब्रेशन. पण या सोहळ्यात सर्वांच्या नजरा होत्या त्या काही खास कॅडेटवरती. लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरपून अनाथ झालेल्या 5 मुलांनी जिद्दीने आणि कष्टाने पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण केलंय. या स्वप्नपूर्तीच्या प्रवासात त्यांना साथ मिळाली ती भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांच्या तर्पण फाउंडेशनची. जेवढे आम्ही बालगृहातून मुलं बाहेर पडलो आहे ते समाजातील लोकांच्या हितासाठी नक्कीच आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. बालगृहातनं बाहेर पडणाऱ्या अनाथ मुलांसाठी 1% आरक्षणाचा निर्णय झाला आणि या संवेदनशील निर्णयाचा परिणाम आज या पासिंग परेडमध्ये दिसला. 2018 साली शासनाने अनाथ मुलांना शासकीय सेवांमध्ये 1% आरक्षणाचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आजच्या सोहळ्यामध्ये अभयसह पास झालेली ही 5 मुलं सर्वांच्या कौतुकाचा विषय बनली आहे. आणि याच कारणामुळे हा सोहळा नाशिकसाठी आणि तर्पण फाउंडेशनसाठी अभिमानाचा क्षण ठरलाय. यंदा लाल तिखटाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. नंदुरबारमध्ये मिरचीचं उत्पादन घटल्याने बाजार समितीमध्ये 70% मिरचीची आवक घटली आहे. त्यामुळे नंदुरबारच्या दर्जेदार लाल तिखटाच्या महागाईचा ठसका यंदा ग्राहकांना सुद्धा बसण्याची शक्यता आहे. मिरचीचा आगार समजलं जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्याचं यंदा मिरचीचं उत्पादन घटलंय. त्यामुळे बाजार समितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 70% मिरचीची आवक घटलेली आहे. त्यामुळे यंदा लाल तिखटाचे भाव वाढण्याची शक्यता असून त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसण्याची शक्यता वर्तवली जाते. ओल्या लाल मिरचीला आता 3000 ते 5100 रुपयांचा भाव मिळतोय, तर कोरड्या सुक्या लाल मिरचीचा 6000 ते 12000 रुपये दरम्यान भाव मिळतोय. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर कमी आहे. मागच्या वर्षी 7000 10,000 लोक गेले. यावर्षी काय अपेक्षा आहे? यावर्षी निदान 10 पर्यंत तरी पाहिजे. आता मार्केटला सध्या काय भाव? मार्केटला आता 4.5 लोक आहे. मागील वर्षी मिरचीला मिळणारा भाव हा साधारणतः सरासरीच्या 3500 पासून 4000 पर्यंत होता. तो यावर्षी 3000 पासून तर 3200 ते 3300 पर्यंत बाजार समितीमध्ये मिळतो आहे. वातावरणातील बदल आणि पिकावरील रोगांमुळे मिरचीचं उत्पादन घटल्याचं समोर आलंय. आणि यानंतर भोपाळमधून एक मोठी बातमी समोर येते. भोपाळच्या मंडोरी जंगलामध्ये आयकर विभागाला सोन्याच्या बिस्किटांची खाण आढळलेली आहे. मंडोरी इथल्या जंगलामध्ये एक इनोवा कार बेवारस अवस्थेमध्ये उभी होती. कारमध्ये काही बॅगा आढळलेल्या आहेत. या संदर्भातली माहिती मिळताच आयकर विभागाचं पथकाकडून तपासणी करण्यात आलेली आहे. या कारमध्ये चक्क सोन्याची शेकडो बिस्किटं आढळलेली आहेत. मोजदाद केल्यानंतर 52 किलो सोनं असल्याचं समोर आलंय. ही सोन्याची बिस्किटं कोणाची याबाबत कोणतीही माहिती अजून मिळू शकलेली नाहीये. मात्र कारच्या नंबर प्लेटवरून सध्या मालकाचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून भोपाळमध्ये आयकर विभागाकडून विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. या कारवाई दरम्यान बेवारस कारमध्ये आढळलेल्या 52 किलो सोन्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान आयकर विभागाच्या छापेमारीमुळेच हे सोनं जंगलामध्ये लपवण्यासाठी आणल्याचं बोललं जात आहे. आणि नंतर एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोक.